येवले अमृतुल्य प्रस्तुत ऑस्करवाडी. येवले चहा एकदा पिऊन तर पहा. पावर्ड बाय ऑस्करवाडी मिसळ. चवीच्या वाटा इथेच येऊन थांबतात. को पावर्ड बाय ऑस्करवाडी 97. रांगड्या लोकांसाठी रांगडी चव. एक रन करायचा होता. अरे तुझ्या दातांना जरी लावला असता ना, बॉल आडला असता ना तरी जिंकला असतो. गेला शानपणा करत पहिला बॉल आउट झाले. आता विकेट कसा घेतो? षटकारवर षटकार देतो मला बघतो. अरे काय षटकारवर षटकार दर येतोय तीच बॉम्ब बॉम्ब षटकारवर षटकार जाते तोंडवर करून आणि पहिला बॉल आउट होतोय. बक्की बघतोयस की? अरे बक्की अरे बघतोयस की? अरे माझ्याकडे काय तिकडे बक्की. अरे तिकडे नाही, अरे इकडे पोरगी दिसना होय तुला. अरे पोरगी दिसना तू कसं व्हायचं? अरे नीट बघ तो तिथे बघ. दिसली की दाया काय सांगते मला? अरे अरे माझ्या ओळखीची वाटते. नाही तुझ्या नाही, माझ्या ओळखीची आहे ती. नाही तिला मी पाहिलंय कुठं तरी. नाही तू नाही पाहिलं. आणि तुला माहितीये हाऱ्या बरोबर डोळ्यांवरून ओळखतो काय. आणि तुला केव्हा वाढीत अरे तुझ्या वसाळ्या तोंडाकडे कोण बघत बी नाही 100%. हा अरे बरं ते राहू दे, आधी इकडं बॅट बॉल खेळू. काय? अरे म्हणजे ओळख करू रे, ओळख करू, बोलू. नवीन आलोय गावात कोणतरी. नाही बरोबर आहे तुझं, पहिल्यांदा बरोबर बोलला नाही का. हा वाडीत नवीन पोरगी आले म्हणल्या काय माहित माझ्या मदतीची काय गरज असल्या नाही का. तुझ्या नाही आपल्या. बरं बाबा आपले. हा तू माग आणि मी आहेच की पुढे. अरे फुटून कावळा इथं कसा गट्टा पकला? आईला ह्यो दिलच्या नाशिक इकडे आला वय. नक्कीच काहीतरी आहे चक्कर बाबा आज. अरे पिंड्यात डबल गेम तर नसला ना खेळ? हा ना ते बी. आम रसिका. अगं रस्य तू आहे? रसिका अरे मंद तुला लहानपणापासून सांगतेय. माझं नाव नीट घ्यायचं. रसिका. बर रसिका. रे नरसाळ्या किती वेळा सांगू रे तुला? आहे ना हे काय चाललंय नक्की त्यात काय एवढं रसिका. बर ते जाऊ दे, किती दिवसांनी आली तू आणि किती बदलले? मी तर ओळखलंच नाही बघ तुला. आता मला कसं ओळखणार ना, मी किती केलं तरी जुनी मैत्रीण. आता कोणतरी नवीन आली असेल ना? नाही नाही नवीन नाही. हसतोयस काय? बरं ते जाऊ दे, मला सांग तू अशी अचानक कशी काय आली गावाला? अचानक कुठला रे, किती दिवस वाट बघत होते कधी वाडीत येते कधी वाडीत येते. पण आज फायनली आले. बघ ना किती मस्त वाडी आहे नाही. अगदी मनात साठवून ठेवावी नाही या आठवणी, ही हिरवळ अगदी अशी. आणि इथली माणसं पण खूप सुंदर आहे. माणसांचं तर माहित नाही बघ, पण मी तर आहे. हा हो ना, तू अगदी तसाच आहे जसं लहानपणी होतं, एकदम क्यूट आणि गोंडस. मी क्यूटच आहे बघ, पण तू शेंबडे. शेंबड्या. हा ग काय झालं लगेच एवढं रुसायला? मला नाही बोलायचं. अय अगं पुण्यात जाऊन म्हणजे फक्त वर्तन बदलली, स्वभाव बाकी आधी होता तसाच आहे. हा हाय का? बरं बाई तू पण खूप सुंदर आहेस. बास का? अगं पिक्चर मधल्या हिरोईनला सुद्धा लाजवशील अशी आहेस तू. खरंच? नाही खोट काय? अगं हरभराच्या झाडावर चढवलं तर लगेच चढली. माकडा नुसती मस्ती पाहिजे.
बरं चल, ते सगळं जाऊ दे. आता हे तू घे. एवढं लांब मी आली आहे ना, हमले यार. हे घे. घेतो की, मी काय नाही म्हणतोय होय. मला सांग, चहा कॉफी काय घेणार का? चहा कॉफी होय घेणार की, पण तुझ्या घरी आणि तुझ्या हातची. नको नको, माझ्या घरी आणि माझ्या हातचा नको. का? का म्हणजे काय, नंतर माझ्या बापाचं घ्यायला लागेल मला. का ना खान बसू का मी? बस. इकडं ऐक ना, थोडं माग बस. नाही. अगं हात काढ. अगं बाई तू हात काढ आधी, मग सांगतो. का तसा? तू आधी हात काढ मग सांगतो. घे. कामाची काय, वाडीचं कोणी बघितलं ना आम्हाला असं तर अख्ख्या वाडीत बोबाट होईल. म्हणजे त्यात काय एवढं नॉर्मल तर आहे. अगं तू हात काढ, तू काय चेष्टा करते का? ते नॉर्मल असेल पुण्यात, इकडे वाडीत नाही. अंतर ठेवून बस. अंतर ना घे. घे ठेवलं अंतर. ओय. अगं बाई, अंतर ठेवून म्हणजे तिकडं कॅरेजर नाही बसायला सांगितलं, तिथं आम्ही माल ठेवतो. कळलं का? मला नाही बसायचं. नसलेल्या डोक्यावर पडशील ग बाई. काय बोललाय? काही नाही, सर थोडं पुढं सर. मी नाही सरकणार. बर चालतंय, तुला बसायचे तिथं बस. चल ऐकी, थोडं अंतर ठेव ना, थोडं. अंतर ठेवू? त्यापेक्षा तू माझा ऐक. तूच मागे बस, मी पुढे बसते. म्हणजे मी गाडी चालवते. अयो, मग तर वाटोळच झालं. माझा बाप मलाच बळबळ गाडी देतोय. असं कोणाला दिलेली बघितलं ना तर मला पण नाही द्यायचं उद्यापासून. आणि तसं बी मला काय विमान लँड आणि टेक ऑफ नाही करायचं. म्हणजे ती लय मोठी गोष्ट आहे, तुला नंतर सांग. चल. सगळं तुझ्यामुळे झालं. चाललेलं ना पुढे, आता जाऊ दे. चल. झाले नाटक करून? काय झालं, बोल लवकर, काय काम होतं? हा, आता ते सगळं सोड. तू आधी मला वाडीत घेऊन चल. एकतर मला वाडी फिरायची आहे. लास्ट टाइम म्हणजे आले होते यात्रेला, पण त्या टायमिंगला यात्रा होती ना, त्यामुळे फिरायचं राहून गेलं. आणि खूप महत्वाचं काम आहे रे. तुला आत्ता वाडीत जायचे? हो. आत्ता नाही जमायचं. का? अगं जरा माझी महत्वाची काम आहेत. तुझ्यापेक्षा महत्वाची कामं मला आहेत. खूप अर्जंट कॉल करायचं. इथं अजिबात रेंज नाही रे. चल ना. ऐक ना, कसली महत्वाची काम आहेत का तुझी, एवढं डोकं खाते? म्हणजे ना, मला कॉलेजचा फॉर्म भरायचा आहे आणि आज लास्ट डेट एक्झामची. एवढंच ना, मग त्यात काय एवढं? त्यात काय एवढं? अरे एक्झाम फॉर्मची आज लास्ट डेट आहे. इथे कसलीच रेंज नाहीये आणि तुला माहिती आहे कुठे रेंज भेटेल. रेंज होय, रेंज माझ्याकडेच आहे. कुठे? अगं मी जाईल तिथं रेंज असती. म्हणजे वाडी मागच्या टेकडावर गेलं ना की फुल रेंज येते बघ. बेस्ट, आपण तिथेच जाऊ. म्हणजे वाडी फिरणं पण होईल आणि माझं काम पण होईल. हा, पण आत्ता नाही जमायचं. का? अगं तुला सांगितलं ना, महत्वाची काम आहे. पिंट्या, माझ्यापेक्षा महत्वाची काम आहेत. तसं नाही ग, पण आता आहेत म्हणलं आता काय. सोना प्लीज ना रे, चल ना. असं का करतोस? शोने शोने बिने काही नाही, मी पिंटे आहे. अरे मंद माणसा, माझा कोण पिंट्या नाहीये. मी तुला प्रेमाने बोलतीये. सोना चलणार आहे प्लीज माझ्यासाठी. बर चालते, चल. पण ऐक,
लगेच उरकायचं. ठीक आहे, लगेच जाऊन हा. येऊयात. पंतप्रधान कुठले बस. आणि वाडी कधी फिरवणार ते पण सांग. वेळ असला ना वाडी काय तू म्हणशील तिथं फिरवतो. सगळ्या गावात कामं तुलाच पडले ना. चल आता. चल. आणि मग हॅलो, तुला समजलंय ना सगळं? तोच तर प्रॉब्लेम आहे, घरी कसलंच नेटवर्क नाहीये. मॅसेज तर सोड, काहीच होत नाही यार. हे बघ, कॉल वगैरे ते सोडून ते मॅसेज सुद्धा जात नाहीये. त्यामुळे सगळं आहे ना पुढचं तुलाच मॅनेज करायला लागेल. होईल ना नक्की? बरं ऐक, मला आता लेट होतंय, मी जाते. हां चालेल. आणि जर का काही महत्वाचं काम असेलच ना तर मी परत गावात येईल. ठीक आहे चालेल, जाते आता मी. हो बाय. झालं का? निघायचं का? उशीर झालाय. काय अरे पिंट्या, असं काय करतोस? मी काय रोज रोज येते का? आणि तुला बोलले तर होते, खूप अर्जंट काम होतं ना माझं. झालं ना आता तुझं काम. चल बस लवकर. हे बघे, मी काय तुला रोज रोज डिस्टर्ब नाही करणार. सोड, तू मला घरीच सोड. हा चल बस. काय झालं? काय झालं? उतर बरं एक मिनिट. पंक्चर झाली काय? अरे झाली का पंक्चर? झाली का म्हणजे? काय चेष्टा वाटते होय तुला? आणि काय रे, तू कुठून आला मधूनच अचानक? मी इथेच असतो. हा त्याच सोड, गाडी पंक्चर झाली ते काय करायचं ते सांग. काय करायचं आता? आपलं दुकान आहे ना तिथे जवळच आहे. आपलं हो. म्हणजे तुझं? हा माझं. त्या आईला पुण्याच्या मी दुकानाला स्वतःचं नाव लावतो वैर. त्या जिंगूरचं दुकान आहे मला माहित नाही वय. अरे जिंगूर शेटचं नाही, माझं स्वतःच आहे, स्वतःच चॉकलेट इंडस्ट्री. राहू दे. काय झालं माहिती का, माझं चुकलं. त्या रस्त्याने यायलाच नव्हतं पाहिजे. काय ना, वाडीतले ज्वेलर लोक वाढलेत, त्यामुळेच गाडी पंक्चर झाली माहितीये मला. तरमाळ्या जवळचे ना दुकान? हा जवळच आहे, इथे 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. ढकल मग गाडी, चल. आता ढकल तू. एक मिनिट पिंट्या, 2 मिनिटाच्या अंतरावर चालत जायचं ते बी एवढ्या उन्हात, गाडी ढकलत. काम करू आपण, मी बसते, हा ढकलेल. 2 मिनिटाच्या अंतरावर आहे ना? हा 2 मिनिटाच्या अंतरावर. अगं तुझ्या काय डोक्यात पाणी झाले का? गाडी पंक्चर झालंय, टूप खराब होईल ना. उतर खाली, चल. पिंट्या, तुम्हाला ओरडतोस एवढ्या जवळच्या मैत्रिणीला. पण याच्या समोर ती तुझ्या जवळची मैत्रीण आहे ना. ए पिंट्या, मॅडमला बसू दे, मी ढकल तू. चल. तुझा काय रे शानपणा? गप बस. पिंट्या प्लीज ना, शोना प्लीज थोडं. ऐक ना, तू शोणा म्हणून काय करायला लावशील ना, मला तर काही कळानच. कोण आहे शोणा? कोण आहे ग नक्की? उतर, चल. हे नरसाळ्या, शोना कोण नाही, तुला प्रेमाने बोलते ना शोना. ढकल की. ढकल. चला. डोकं मॅडम साठी. जोरा ढकल. अरे
ढकल जोरात. अरे बिरकं दाबते नका जाऊ. अयो, पाणी. अरे पाणी ना पाणी पाहिजे. पाणी पाणी दे. लागते. मला पण पाणी पाहिजे. गरम होत ना. थोडंच आहे. चला पाणी दे. ढकलून ढकलून दम लागलाय. मी पाणी देऊ. तुमची वाडी, तुला माहिती पाणी कुठे असणार, झरा कुठे असणार. मला नाही ताण लागले. चला मला माहितीये जरा दाखव. चला तिथे पिऊ पाणी आपण. माहितीये तुला? हा बरं माहिती. चल ढकल मग. चल 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 चल. पटकन ढकल की मग त्यांना कसं लागतंय. ढकल 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 पटकन ढकल. ढकल ना. किती वेळ लावलाय. तुला कळलं पाहिजे ना. जाकले ढकल अरे चल. ढकल. हा. ओ मेरो. ढकल. मला किसे. काम कसं क्वालिटी झालं पाहिजे आणि बिअर पार्ट क्वालिटी टाका. होय होय. गिरायक कसं खुश झालं पाहिजे. अरे हे घे. आता आपलं दुकान. ओ पिंटू शेट काय झालं. काय झालं? त्या आईला काय झालं मलाच विचार. तुमचं जोन मला माहित नाही वय. ओ पिंटू शेट आमचा जोर बिल काय नाही. बघा इथं काय झालंय का. यस सर. लगेच. ए हो प्लीज. हायत हायत. 2 पंक्चर आहेत. काय रे? पिंटू शेट एवढं तावायला काय झालं. काढतोय तो पंक्चर. मग लवकर काढ म्हणाव. टाइम नाही मला. काढायला झालं पण ते जाऊ द्या. पाहुणे कोण म्हणायचं. त्याला काय करायचं तर नाही देत कशा. काय झालं बघ गाडीला. सॉरी यार पिंटू, हे सगळं माझ्यामुळे झालं ना. नाही ग असू दे. तुझ्यामुळे नाही काय झालं. काय झाले वाडीत जरा बोलत लोक जास्त वाढले. रस्त्यात खेळ टाकते. लोकांच्या गाड्या पंक्चर करते. आणि मग इकडे गिरायक वाढते. मला माहित नाही बाई यांचं स्कॅम. पहिला अजून 2 पंक्चर निघाले किंवा काय? होय होय अजून 2. काय गोळ लावलाय तुम्ही बघू. गोळ काय तुम्ही पंक्चर करून आले ना आम्हाला इच्छा. मी काय म्हणतोय ऑस्करवाडी तुम्ही नवीन दिसताय. पिंटू शेटची काय नातं मग एवढ्या दिवस पिंटू शेटच्या गाडीवर पण दिसतो ना. काहीच नाही. पिंट्याचं आणि माझं नातं काय ना ते तू पिंट्यालाच विचार. नाही, त्याला विचारलं पण तुमच्या तोंडून ऐकलं म्हणजे कसं डोक्यात फिट बसते ना. काय नातं म्हणायचं तुमचं. मी ना चिंगऱ्या काय न करायचं तुला नाही त्या चौकशा. कामावर लक्ष दे ना. हा आलो आलो. काय झालं रे. अहो शेट लय पंक्चर आहेत. मला वाटतं टायर बदलावा मला. ओ शेट बदला टायर. तुम्हाला लांब प्रवास करायचा आहे कशाला विचार करताय. ओ बदला टायर चला. नवीन टायर धावतो तुम्हाला. थांबा. रिया अगं सॉरी जरा महत्वाचं काम होतं त्यामुळे उशीर झाला. आणि नेमकं येता येता गाडी पण पंक्चर झाली त्यामुळे अजून उशीर झाला. मला कळलं तू वाट बघून परत माघारी आली. रिया अगं सॉरी ना. काहीतरी बोल की आता. सॉरी ना रिया. कशाला आला इथं. भेटली ना तुला नवीन मैत्रीण. जा ना मग तिच्याकडच. नवीन मैत्रीण. अगं काय बोलतेय तू. काय बोलतीये मी. होय रे काल कुठल्या नवीन पोरी बरोबर तू वाडीभर बोंबलत फिरत होता रे. आणि आता मलाच म्हणतोय तू काय बोलतीये. बिझी होता ना तू. तिकडचं झालं वाटतं म्हणून आलाय आता इथं. अगं तुझा लय मोठा गैरसमज झालाय. अगं नवीन मैत्रीण म्हणजे माझे काका आहेत ना त्यांची बाची आहे ती रसिका.
रसिका हा म्हणजे तिचं वाडीत जरा महत्वाचं काम होतं ना, त्यामुळे तिला घेऊन गेलतो, बाकी काय नाही. तू गैरसमज नको करून घेऊ. हो तर गैरसमज मीच करून घेते ना. काय ना मी माझी अक्कल गहाण टाकलीये म्हणून ना नेहमी गैरसमज माझाच होतो. बर ती तुझ्या काकाची भाची असो नाही तर तुझी पाहुणी असो, तुला जर यायला जमत नव्हतं ना तर तसं एक फोन करून सांगायचं होतं. मी कशाला माझा वेळ फुकट घालवला. अगं सॉरी ना, मी आहे ना एकसारखं गाडी चालवत होतो, त्यामुळे फोन नाही उचलता आला आणि करता पण नाही आला. रिया अगं सॉरी ना, तू नको असा गैरसमज करून घेऊ. बर बर ठीक आहे, पण तुला आधीच सांगतेय परत असली वाट बघायला लावायची नाही. नाही परत असं कधीच होणार नाही, प्रॉमिस. पण रिया तुला एक विचारू का? म्हणजे बघा आता मी कुठल्या तरी मुलीसोबत फिरत होतो, मग आता ती कुणी का असाना, मग त्याचा तुला का राग आला ग? मला नाही आला राग, मला कशाला येईल राग, आणि आला तर आला राग, आला मला राग, पण काय येईल मला राग? हा तेच म्हणतोय मी, तुला का राग आला? नाही मला नाही राग आला. नक्की तुझ्या मनात होतं तरी काय? माझ्या मनात काय असणार आहे? नाही मला नाही आला राग, आणि आला तर आला. सोड ना तू ते, जाऊ दे नंतर बोलू आपण. मला ना बघ लय काम आहे दुकानात, आपण नंतर बोलू. का आला असेल मला राग? नक्की काय आहे हे? असं का होतंय? का आलाय मला राग?